एका बिटकॉइनची किंमत 100 कोटीपर्यंत जाऊ शकते आणि ते पण पुढील येणाऱ्या काही वर्षातच। मित्रांनो, हे कोणतेही रॅन्डम प्राइस प्रेडिक्शन नाहीये, हे प्राइस प्रेडिक्शन केलेलं आहे हाल फिनी यांनी। हाल फिनी नक्की कोण आहेत आणि बिटकॉइनच्या प्राइस बद्दल त्यांनी नेमकं काय प्रेडिक्शन केलेलं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा। मित्रांनो, सतोशी नाकामोटो यांनी बिटकॉइनचा पाया रचल्यानंतर ते अचानक गायब झाले। सतोशी नाकामोटो यांच्यानंतर बिटकॉइन निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान देणारे कम्प्युटर सायंटिस्टचं नाव हाल फिनी होतं। हाल फिनी यांनी 2009 मध्ये बिटकॉइन फोरममध्ये एक पोस्ट शेअर केली होती। त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा संपूर्ण जग पेमेंटसाठी किंवा पैशांचा व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करणार तेव्हा एका बिटकॉइनची किंमत $10 मिलियन म्हणजेच 90 ते 100 कोटीपर्यंत असेल। 2009 मध्ये जेव्हा हाल फिनी यांनी हे प्रेडिक्शन केलं होतं तेव्हा बिटकॉइनची किंमत ₹1 सुद्धा नव्हती आणि लोकांनी त्यांच्या प्रेडिक्शनची खिल्ली उडवली होती। काही लोकांनी तर त्यांना वेडा सुद्धा म्हटलं होतं। आज जवळपास 16 वर्षांनी बिटकॉइनची किंमत ₹1 कोटी पर्यंत पोहोचली आहे आणि हाल फिनी यांचं विजनरी प्रेडिक्शन आता लोक सिरियसली घेत आहेत। हाल फिनी हे एकमेव व्यक्ती होते जे सुरुवातीपासून म्हणत होते बिटकॉइन इज फ्युचर ऑफ मनी। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भविष्यात बिटकॉइनची किंमत खरंच 100 कोटीपर्यंत जाऊ शकते का? हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल असेच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग माहिती मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा।